नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत की बीटरूट लागवड तंत्रज्ञान। आता यासाठी लागणारा हवामान, जमीन, जाती, त्याची लागवड, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, आंतर मशागत, काढणी आणि उत्पादन, तसंच कीड आणि रोग नियंत्रण कसं करावं याबद्दलची माहिती आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मंडळी, बीटरूट मूळवर्गीय भाजीपाला पीक आहे आणि बीटरूटची पाने ही पालकासारखी असतात आणि कंद हे गोलाकार असतात। कंदाचा आतील भाग गर्द लाल रंगाचा असतो। कंदाची चव गोड असून त्यापासून साखर मिळवता येते। बीटरूटचा उपयोग सॅलड भाजी करण्यासाठी केला जातो। बीटरूटमध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्सचे तसेच कॅल्शियम, फॉस्फरस ही खनिजे आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात। आता हवामान बघितलं तर बीटरूट थंड हवामानातील पीक आहे। तापमान 1 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास बीटरूटच्या खाण्यायोग्य मुळाची पूर्ण वाढ न होताच पीक फुलावर येते। आता यासाठी जमीन बघितली तर या पिकास मध्यम काळी भुसभुशीत पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन लागते आणि जमिनीचा सामू 6 ते 7.5 इतका असावा। आता बीटरूटच्या सुद्धा अनेक जाती आहे, त्यापैकी क्रिम्सन ग्लोब आणि डेट्राइट डार्क रेड या जातीपासून उत्पन्न जास्त प्रमाणावर मिळते। आता बीटरूटची लागवड बघितली तर या पिकाची लागवड खरीप आणि रब्बी हंगामात करतात। लागवड पांबरीने किंवा बीट टोकून करतात। बीटरूटची लागवड 45 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर करावी। बियाणे पेरताना जमिनीत ओलावा असावा। 1 हेक्टर लागवडीसाठी बीटरूटचे 7 ते 10 किलो इतके बियाणे लागते। आता याचं खत व्यवस्थापन बघितलं तर पूर्व मशागतीच्या वेळेस 15 ते 20 गाड्या शेणखत जमिनीमध्ये मिसळून घ्यावे। तसेच 60 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश हे प्रति हेक्टरी द्यावे। नत्राची अर्धी मात्रा आणि संपूर्ण स्फुरद तसेच पालाशची मात्रा पेरणी करताना द्यावी आणि राहिलेली नत्राची अर्धी मात्रा पेरणीनंतर 1 महिन्याने द्यावी। पाणी व्यवस्थापन बघितलं तर खरीप हंगामामध्ये आवश्यकतेनुसार तर रब्बी हंगामात 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात। पीक वाढीच्या काळामध्ये पाण्याची कमतरता पडू देऊ नये आणि ज्यांच्याकडे आधुनिक तंत्रज्ञान किंवा ड्रिपची व्यवस्था आहे त्यांनी त्यानुसार पाण्याचं नियोजन करावं। आता आंतर मशागत बघितली तर बीटरूटच्या एका बीमध्ये 2 ते 6 बिया असतात, त्यामुळे सर्व बिया उगवू शकतात। म्हणून बीटरूटची विरळणी करणे आवश्यक आहे। एका ठिकाणी 1 रोप ठेवावे। 1 ते 2 खुरपणी करून शेत तण विरहित ठेवावे। पीक 45 दिवसाचे झाल्यानंतर खोदणी करून मुळाला भर द्यावी। त्यानंतर काढणी आणि उत्पादन बघितलं तर बीटरूटची काढणी हाताने उपटून करावी। बीटरूट पेरणीनंतर 60 ते 70 दिवसात करावी। कंदाची वाढ 3 ते 5 सेंटीमीटर झाल्यावर बीटरूटची काढणी करावी आणि प्रति हेक्टरी बीटरूटपासून उत्पादन साधारणतः 250 क्विंटल इतके मिळते। आता बीटरूटवरील कीड आणि रोग व्यवस्थापन बघितलं तर यामध्ये पानं पोखरणारी आळी। आता या किडीच्या पांढऱ्या आळ्या पानाच्या खालच्या भागावर राहून पानामध्ये शिरतात आणि पानाच्या पेशीमधून रस शोषून घेतात, त्यामुळे पानं खराब होतात आणि पिकाची वाढ खुंटते। त्यानंतर हिरवी उंट आळी, ही हिरव्या रंगाच्या आळ्या ज्या असतात त्या पानं खातात आणि पिकाचे नुकसान करतात। या आळीच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 20 मिली मॅलेथिऑन मिसळून फवारणी करावी। आता रोग बघितले तर पानावरील ठिपके आणि केवडा हे महत्त्वाचे रोग आहेत। आता या रोगामुळे पानावर लहान गोल तपकिरी रंगाचे डाग पडतात आणि या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकाची फेरपालट करावी व ताम्रयुक्त औषधाची फवारणी करावी। आता केवडा रोगाबद्दल बघितलं तर पानाच्या खालच्या बाजूला भागावर बुरशीची वाढ होते, पानाच्या कडा खाली वाकतात आणि पानं सुकतात। या रोगाच्या नियंत्रणासाठी डायथेन M45 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे। तर मंडळी, बीटरूट हे सुद्धा चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे आणि शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बीटरूटची लागवड करावी। यातूनही चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो। तर मंडळी, बीटरूट संबंधीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।